विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता भारत कमळ परागू गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर इकडे बसायचं पुढं संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज महाभारतांचं वर्णन झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या प्रारंभामध्ये प्रास्ताविक करत असताना मूळ श्लोकाचं चिंतन करत असताना पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। या गीताशास्त्राची प्रवृत्ती कशी झाली, गीताशास्त्र निर्माण कसं झालं हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा महाभारताचं वर्णन केलं आणि महाभारताचं वर्णन केल्यानंतर आता श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन करतात। भगवद्गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात आता भारत कमळ परागू। आता म्हणजे महाभारताचं सगळं वर्णन झाल्यानंतर महाभारताचं वर्णन करत असताना यापूर्वीच्या ओळीमध्ये जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगळ धाम अवधारिजो, जे पवित्र आहे उत्तम आहे निरुपम म्हणजे ज्याची उपमा कोणाशीच देता येत नाही, कारण साक्षात परमात्म्याचं स्वरूपच महाभारत आहे। भगवंताची वाङ्मयीन मूर्ती महाभारत आहे आणि असं असलेलं महाभारत त्याचं वर्णन केल्यानंतर त्याचंही तुम्ही चिंतन करा। खरं तर महाभारताचं चिंतन करा, कारण महाभारतातूनच गीता प्रगट झालेली आहे म्हणून अवधारी जो हा शब्द वापरला। आणि यानंतर पुढे आता भारत कमळ परागू, हे महाभारत जे आहे ते एक प्रकारचं कमळ आहे आणि महाभारत रूपी कमळातला जो पराग आहे म्हणजे पुष्पसरस ज्याला म्हणतात। कोणतंही आपण फूल पाहिलं किंवा विशेष करून कमळाचं फूल पाहिलं तर कमळाचं फूल असतं आणि कमळाच्या फुलाच्या मधोमध एक असा पुष्पसरस आलेला असतो किंवा एक दांडा निघालेला असतो आणि त्या दांड्यामध्ये त्या ठिकाणी कमळाचे परागकण असतात। फुलाच्या मध्यभागी जो असतो त्याला त्या फुलाचा काय म्हणतात, पराग असं म्हणतात आणि तो पराग हा त्या फुलाचा सार असतो। भुंगे जे येत असतात आणि फुलावर बसत असतात त्या फुलासाठी येतात का त्या फुलातल्या परागासाठी येत असतात? फुलातला जो पराग असतो तो महत्त्वाचा असतो, त्या परागामध्येच मध असतं म्हणतात आणि फुलाचा पराग हा फुलाचा सार असतो। तसं ज्ञानोबाराय म्हणतात ही श्रीमद भगवद्गीता जी आहे, महाभारत हेच कोणी कमळ आहे आणि महाभारत कमळाच्या मध्ये असलेला मधोमध पराग असलेला जे आहे तो श्रीमद भगवद्गीता आहे, तो गीतेतला प्रसंग आहे।
गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. श्रीरंग भगवान परमात्मा आणि अर्जुन या दोघांचा जो काही संवाद झालेला आहे याला गीता असं म्हटलेलं आहे. जसं त्या कमळामध्ये बरोबर मधोमध तो पराग असतो, पराग हा कमळाचा सार असतो, अगदी त्याचप्रमाणे महाभारत जे आहे हेच कोणी कमळ आहे. आणि महाभारताच्या मधोमध आलेला बरोबर गीतेचा प्रसंग आहे. 18 पर्वाचं महाभारत आहे, त्याच्यामध्ये भीष्म पर्वामध्ये ही श्रीमद भगवद्गीता आलेली आहे. आणि श्रीमद भगवद्गीता म्हणजे हा महाभारत रूपी कमळाचा परागच आहे. आता महाभारताला कमळ का म्हटलं आणि श्रीमद भगवद्गीतेला पराग का म्हटलेला आहे? कमळाला अनेक दळ असतात, अनेक पाकळ्या असतात. तसे या महाभारताला सुद्धा अनेक पाकळ्या आहेत. जवळजवळ 18 पर्वाचं हे महाभारत आहे. त्याला कमळाची उपमा देण्याचं कारण आपण महाभारताचं चिंतन करताना पाहून आलो. कमळ जसं सुशोभित असतं, कमळ जसं सुगंधी असतं, किंवा कमळाचा आणखीन एक गुण आहे, पाण्यात राहून सुद्धा ते कमळ काय राहतं? अलिप्त राहतं. अलिप्त कमळ जळी जैसे. त्याप्रमाणे आपल्याला या संसाररूपी सागरात राहायचं आहे आणि संसार सागरात राहून अलिप्त राहायचं असेल तर काय आपण शिकलं पाहिजे, काय आपण वाचलं पाहिजे, कशाचं आपण अध्ययन केलं पाहिजे? तर त्या महाभारताचं. महाभारत हे आपल्याला, आपण जरी कर्म करत असलो, जरी संसारात राहत असलो, तो कर्मय करी सकळे परी कर्मबंधा नातळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र पद्मपत्र मेवांभसा. काही श्लोक आहे पद्मपत्र मेवांभसा. ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति या लिप्यते न स पापेन पद्मपत्र मेवांभसा. तसं महाभारत आपल्याला शिकवतं. महाभारतातले अनेक पात्र आहेत, अनेक चरित्र आहेत. त्यातलं भगवंताचं विशेष चरित्र जर आपण पाहिलं तर भगवंताचं चरित्र असं आहे. म्हणून महाभारत हे कमळासारखं आहे. परंतु त्यामध्ये आलेला भगवद्गीतेचा जो प्रसंग आहे, आता भारत कमळ परागू. जसं कमळाचा पराग हा मुख्य, कमळाचा पराग हा सार, तसं या संपूर्ण महाभारताचं सार जर काय असेल, गीताख्य प्रसंगू, त्याच्यामध्ये गीता नावाचा प्रसंग आलेला आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजय, कधी विचारलंय महाभारतामध्ये? 10 दिवसानंतर विचारलंय असं प्रश्न. जेव्हा भीष्माचार्य पडले तेव्हा संजयाने सगळं काय काय झालं पहिल्यापासून सगळं सांगितलंय. म्हणून ही महाभारताची हा जो प्रसंग आहे कुठल्या पर्वात आलाय? भीष्म पर्वात आलेला आहे. भीष्म पर्वी संगती सांगिजेल अशी ओवी आली बघा इथे पुढे. कुठे आली भीष्म पर्वी संगती सांगिजेल? जे आकर्णी जे भक्ती जे आदिवन्य त्रिजगती जे ते भीष्म पर्वती संगती सांगिजे. 18 पर्वाचं भारत आहे. आणि भीष्म पर्व जेव्हा सुरू झालं
त्या भीष्म पर्वामध्येही गीता आलेली आहे. म्हणून बरोबर महाभारताच्या मध्यभागी गीता आलेली असल्यामुळे किंवा सगळ्या सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. किंवा गीतेचं महात्म्य सांगताना गीता सगळ्या शास्त्रांचा सार आहे असं म्हटलेलं आहे. किमन्यत शास्त्र विस्तरैहि असा श्लोक आलाय बघा. गीता ध्यानामध्ये किमन्यत शास्त्र विस्तरैहि म्हणजे विस्तारपूर्वक दुसरी कुठली शास्त्र शिकण्याची गरज नाही. बाहेर जावा, एक तास बसावं भगवान परमात्म्याने गीता सांगितली. आता दुसरी सगळी शास्त्र शिकायची गरज नाही. किमन्यत शास्त्र विस्तरैहि गीतासु गीता कर्तव्या किमन्यत शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. आठच श्लोक आहे. म्हणून गीताख्य प्रसंगो हा गीतेचा जो प्रसंग आहे, गीता नावाचा प्रसंग आहे, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी, त्याच्यामध्ये श्रीरंग आणि अर्जुन यांचा सुंदर असलेला संवाद आलेला आहे. भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिरिले जगाचे. सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलं. आणि भगवान परमात्म्याने गीताशास्त्र प्रगट केलं. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरं दिली. दोघांचा सुंदर असलेला हा संवाद आहे. मग इथं भगवंताचं वर्णन करताना श्रीरंग शब्द वापरलाय आणि अर्जुनाचं वर्णन करताना अर्जुनाचं. दोघांचा संवाद आहे. श्रीरंग म्हणजे कोण? स्त्रीलाही आपल्या रंगामध्ये जो रंगवणारा आहे असा परमात्मा आहे. काय संवाद आहे, पण त्या संवादातला वक्ता कोण आणि श्रोता कोण? बाप ग्रंथ गीता हे तुम्ही ओळख सांगितल्या पाहिजे, पण मला सांगावे लागतात. बाप ग्रंथ गीता जो वेदे प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. म्हणजे वेदामध्ये ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे तो भगवान परमात्मा याचा वक्ता आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बाप ग्रंथ गीता. सांगणारा कोण आहे? सांगणार कोणी सामान्य नाही. वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेती. आधीच विवेकाची गोटी वरी प्रतिपादे कृष्ण जगजेती भक्तराज किरीटी परिसत असे. म्हणजे स्त्री सुद्धा त्याच्या रंगामध्ये रंगते. स्त्री चंचल आहे असं म्हटलेलं आहे. आणि अशी चंचल असलेली स्त्री, चंचल असलेली लक्ष्मी सुद्धा लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. भगवान परमात्म्याच्या रंगात ती रंगते. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ ती स्थिर होते. असा भगवान परमात्मा
जो श्रीरंग आहे, सेनाही रांगवणार आहे. आणि अशा भगवान परमात्म्याच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता काय झाली, प्रगट झाली. आणि संवादला श्रीरंग, तो श्रीरंग जो आहे संवादलेला आहे. त्याने महत्व सांगितलंय भगवंताने. कोणाशी बोललेले आहेत भगवान परमात्मा? अर्जुनेशी. अर्जुन म्हणजे काही सामान्य नाहीत. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीचं दुसरा, म्हणून घोट भरोप आहे एक सरा आगव्यांचा. रुजुत्वात अर्जुन म्हटलेलं आहे. अर्जुन म्हणजे भगवान परमात्माच आहेत, नर आहेत आणि एक नारायण आहेत. नराचे अवतार आहेत, नारायणाचे अवतार आहेत. नर तोची नारायण. आणि म्हणून असा हा दिव्य संवाद आहे. ऐकणाराही श्रेष्ठ आहे, सांगणाराही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेला हा गीताख्य प्रसंगो आता भारत कमळ परागू. संपूर्ण महाभारतातला हा काय आहे? सार भाग आहे. कोणता सार भाग आहे? गीताख्य प्रसंगो. हा गीता नावाचा आख्य, गीता म्हटलेलं आहे त्याला. त्याचं नाव काय आहे? गीता. गीता म्हणजे काय? गीता म्हणजे गायलेली जी आहे. भगवान परमात्म्याने गायलेली गीता आहे. मनुष्य गातो कधी? जेव्हा आनंदाने भरपूर झालेला असतो, खूप आनंद वाहत असतो त्याच्या अंतःकरणातून, तेव्हा तो आनंदच गीताच्या रूपाने बाहेर पडत असतो. म्हणून परमात्म्याला झालेला जो काही आनंद आहे तो सगळा आनंद भगवान परमात्म्याने दुसऱ्यांना देण्याकरता गायलेला आहे. म्हणून गीता शब्द आलेला आहे. भगवद्गीता किंचित अधीता. शंकराचार्यांचा श्लोक आहे. भगवद्गीता किंचित अधीता. मला अशी टोकटोक आठवतात हो, म्हणून पाठवाली माणसं लागतात जास्त. भगवद्गीता किंचित अधीता टाकलं की येतंय लगेच मोबाईलमध्ये. असू द्या, जाऊ द्या, त्याला लय फास्ट माणसं लागतात. हा, बॅलन्स नाही, संपून टाकला सगळं, नको दुसरं बघून. भगवद्गीता किंचित अधीता. थोडं जरी भगवद्गीतेचं अध्ययन केलं तरी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत पटीने फलदायी. आणि गंगाजलाचा कण जरी तोंडात गेला तरी सुद्धा मनुष्याचा उद्धार करतो. सगळ्यांच्या उद्धाराकरता भगवंताने हे गायलेलं गीत आहे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला, गीता मे हृदयम पार्थ. गीता माझं हृदय आहे देवा अर्जुना. मनुष्य बाकीचं सगळं सांगेल पण हृदयातलं आतलं कधी कोणाला काही सांगत नाही. पण भगवान परमात्मा म्हणतात हे सर्वस्व आमचे गोड. हे सुद्धा नाही पाठका. परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवोनी कवाड हृदय भोगे. म्हणून 9व्या अध्यायातली होई. म्हणून गीताख्य प्रसंगू. ह्या गीता नावामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे असं म्हणतात. नाथ महाराजांचा अभंग आहे, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा.
कारण ही गीता साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. गीता ईश्वरू भोळा, हा माझिया दुर्वादळा नान म्हणे. गीता जाना हे वाङ्मयी मूर्ती प्रभूची, विश्व नाही, साक्षात भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. म्हणून गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू, श्रीलाही आपल्या रंगात रंगवणारा, किंवा संपत्ती, श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे त्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न. आणि श्री म्हणजे काही सामान्य नाही, लक्ष्मी म्हणजे सामान्य नाही, सगळ्यांना डावलणारी लक्ष्मी आहे. ती सुद्धा ज्याच्या रंगात रंगते अशा परमात्म्याने तुम्हाला आम्हाला रंगवण्याकरता, परमात्मा रंगात रंगवण्याकरता जे गायलेलं गीत आहे, पण निमित्त कोण झालेलं आहे? संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. अर्जुनाला निमित्त करून भगवंताने हे गीत गायलं. आणि कुठं गायलं गीत? कुरुक्षेत्रावर गायलं. ही गीता कुठं घडलं? हा प्रसंग कुठं घडलेला आहे? कुरुक्षेत्रावर घडलेला आहे. ऐसेया समयी कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैशे आजी भाग्योदय नशे अनिकाट आहे. ऐशया समय कर्कशे, जसा इथे आता उपमा देत असताना भारत कमळ पराग उपमा दिली, परागाची उपमा दिली. पराग जो असतो हा पराग कोण सेवन करत असतो? भ्रमर. लांबून येतो भुंगा आणि त्या पराग सेवनाकरता त्या फुलावर बसतो. बसल्यानंतर आजूबाजूला किती जरी विक्षेप असला, नवे नवे तो भुंगा त्या पराग सेवन करण्यामध्ये एवढा दंग होतो की ते संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर कमळ मिटतं. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरू नेणे ऐसे कठीण कोवळे पणे स्नेह देखा. म्हणजे भ्रमर त्याच्यात इतका लुब्ध होतो. भ्रमर गोवी भ्रमरा सुमन. तसं हा गीतेतला, गीता म्हणजे परागासारखा आहे. अनेक पुढं येणार आहे वर्णन. अनेक मुनी ऋषी संत साधू साधक हे कोणी भ्रमर आहेत. सभाग्य संती भ्रमरी सेविले ते श्लोक कल्हारी. हा श्रीकृष्णाद्य सरोवरी साशिनली हे. म्हणून अशा प्रकारे गीता अशी आहे. कमळ, भारत महाभारत कमळासारखं आहे, तर गीता म्हणजे त्यातला पराग आहे. आणि जसं पराग सेवन करून भ्रमर तृप्त होतात, भ्रमर त्या ठिकाणी पराग सेवन करत असताना बघा तुम्ही त्याला किती उडवण्याचा प्रयत्न करा, किती विक्षेप असू द्या, आजूबाजूला आवाज असू द्या, तो एकदा सेवन करायला लागला ना तिथून हालत नाही. हा की हे गीता कमळीचे भृंग, गीता सागर तरंग, हरीचे तुरंग गीतार्थीचे. श्लोकांचं वर्णन चालेल मला वाटतं गीतेतले आलेले. तसं आता भगवान परमात्म्याचा ना अर्जुनाचा संवाद आहे, हा परागासारखा आहे. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की हा जो संवाद झालेला आहे हा युद्धात झालेला आहे. पण युद्धाच्या साठी सारख्या विक्षेपाच्या स्थितीमध्ये सुद्धा भोगिजत स्वानंद राज्य कैशे. अर्जुन महाराज त्या ठिकाणी स्वानंदाच्या राज्यात होते. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी कृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीचं स्पर्श.
युद्ध चाललंय, पण युद्ध आपण नेहमी चिंतन करतो. वैकुंठवासी मामासाहेबांनी याच्यावर चिंतन लिहिलं. भगवंतांनी वनातली विद्या रणात आणली. भगवंतांनी गीता युद्धातच का सांगितली? कारण जीवन म्हणजे युद्धासारखंच आहे, संघर्षच आहे सगळा. पण या सगळ्या संघर्षामध्ये सुद्धा अलिप्त कसं राहायचं, या सगळ्या संघर्षात सुद्धा आनंदी कसं राहायचं, या सगळ्या संघर्षात सुद्धा आपल्याला आनंद देणारा, गोडवा देणारा, पराग देणारा हा प्रसंग असल्यामुळे आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. अर्जुनाचा आणि भगवंताचा सुंदर असलेला संवाद आहे. संवाद कशाला म्हणतात? गीताख्य झालं, आता संवाद राहिलं ना. श्रीरंग झाला, अर्जुन झाला, भारत झाला, कमळ झाला, पराग झाला, आता संवाद राहिला. संवाद कशाला म्हणतात? मागे आपण पाहून आलोय. संवाद शब्दाचा अर्थ वाद, जल्प, वितंडा आणि संवाद. वाद जो असतो त्याला तत्वचर्चा करायची आणि काहीतरी निष्पन्न करायचं, त्याला वाद असं म्हणतात. चर्चेतून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं ती त्याला वाद म्हणतात. आम्ही ज्याला वाद म्हणतो तो वाद नाही. वादे वादे जायते तत्वबोधा. जल्प कशाला म्हणतात? दुसऱ्याचं खोडून काढायचं आणि आपलंच खरं करायचं. वितंड कशाला म्हणतात? आपलं खरं नाही करायचं, दुसऱ्याचं खोडत राहायचं. आणि संवाद कशाला म्हणतात? वादच आहे, पण सम्यक प्रकारचा वाद जो देव आणि भक्तामध्ये झालेला आहे, जो गुरु आणि शिष्यामध्ये होतो. गुरुच्या अंतकरणामध्ये सुद्धा तळमळ असते, शिष्याच्या अंतकरणात श्रद्धा असते. आणि अशा वेळेस तत्वचर्चा जेव्हा होते त्याला काय म्हणायचं? संवाद. संवादला श्रीरंगू. कारण भगवंताच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे. तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. भगवंताला वाटतंय माझा अर्जुन कधी सुखी होईल, माझ्या अर्जुनाचं दुःख कधी जाईल, अशी तळमळ भगवंताच्या अंतकरणामध्ये. आणि अर्जुनाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे. कार्पण्य दोषो पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये उद्धाराची तळमळ आहे आणि अर्जुनाच्या अंतकरणामध्ये किती श्रद्धा आहे. हे देवा, मी तुझा शिष्य झालोय, तू आता मला काही सुचत नाही, तू माझा उद्धार कर, मला त्या ठिकाणी मार्गदर्शन कर. मग अशा वेळेस संवाद होत असतो. गुरूंच्या अंतकरणात तळमळ आहे आणि शिष्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे आणि उद्धाराची तळमळ आहे. मग अशा वेळेस झालेला हा संवाद असल्यामुळे हा संवाद असा आहे की अनेकांचा उद्धार केलेला आहे. देवाचा आणि भक्ताचा संवाद जो आहे तो आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांचा उद्धाराचा कारणीभूत होत असतो. कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे. म्हणून संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. आणि हा संवाद कोणी तयार केला, कसा तयार केलाय त्याचं वर्णन पुढच्या ओळीत आहे. वाचा पुढच्या ओळी. बावन्न नाही 50 ते 55 पर्यंत या 5 ओव्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलं. 50 ते 55 म्हणजे आत्ताची ओवी आणि आता इथून पुढच्या 4 ओव्या. कशाचं महात्म्य आहे? भगवद्गीतेचं महात्म्य. तसं भगवद्गीतेचं महात्म्य ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी सांगितलंय. जिथे जिथे
ज्ञानोबारायांना विषय मिळाला तिथे तिथे भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलं आहे. पण इथे विशेषत्वाने सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. काय आहे भगवद्गीता म्हटली? ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथी येला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे नवनीत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे नवनीत काढलं. नवनीत म्हणजे काय? लोणी काढलं. कोणी काढलं? व्यास महर्षींनी लोणी काढलं. कशाचं मंथन करून लोणी काढलं? त्याचं वर्णन करतात, ना तरी शब्द ब्रह्माब्धी, किंवा मला असं वाटतंय ज्ञानोबाराय म्हणतात शब्द ब्रह्म म्हणजे वेद, आणि वेद हाच कोणी अब्धी आहे म्हणजे समुद्र आहे. कारण वेद समुद्रासारखे आहेत. अनंता वै वेदाः. पण आता समुद्राचं पाणी जे आहे अमर्याद जरी असलं, अथांग जरी असलं, तरी सुद्धा ते पाणी शब्द ब्रह्माब्धी आपल्याला पिण्यासारखं नसतं. वेद अनंत आहेत, वेद अमर्याद आहेत, पण वेद आपल्याला कळतात का? वेदाचा सगळ्यांना अधिकार आहे का? वेदाची भाषा ही परोक्ष भाषा असते. वेद काय बोलतो आपल्याला कळत नाही. वेदाची भाषा परोक्ष असते. म्हणून व्यास महर्षींना असं वाटलं आहेत वेद सगळ्यांना कळावेत आपण, म्हणून त्याच्याकरता पुराणं लिहिली, त्याच्याकरता महाभारत लिहिलं. पण तरी सुद्धा महाभारत तरी कोणाला वाचायला वेळ आहे? पुराणं तरी वाचायला कोणाला वेळ आहे? म्हणून आता सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून व्यास महर्षींनी या सगळ्यांचं मंथन केलं. शेवटी वेदाचं काय केलं? मंथन केलं. वेद घुसळले. जसं नवनीत काढायचं असेल, लोणी काढायचं असेल, तर पहिल्यांदा काय करावं लागतं? दह्याचं घुसळण करावं लागतं. आणि दह्याचं घुसळण करून त्याच्यातून काय निघत असतं? लोणी बाहेर निघत असतं. तसं व्यास महर्षींनी मथियेला व्यासबुद्धी, व्यासांची बुद्धी जी आहे हीच कोणी रवी, आणि वेदाचा समुद्र हाच कोणी सागर, हेच कोणी दही, आणि वेदातले सगळे मंत्र सारखे घुसळले व्यासांनी. याच्यातले चांगले कोणते? याच्यातले समाजाच्या उपयोगाचे कोणते? याच्यातलं सार कोणतं? कोणते मंत्र म्हटल्यानंतर, कोणते मंत्र शिकल्यानंतर, कोणत्या मंत्र वाचल्यानंतर, शिकल्यानंतर जगाचा उद्धार लगेच होऊन जाईल, असा वेदांचा, सगळ्या वेदाचा विचार केला व्यास महर्षी. मंथन केलं, विचाररूपी मंथुनी नवनीता. तसं व्यास महर्षींनी मंथन केलं, आणि मंथन करून काय केलं? ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियेला व्यासबुद्धी, व्यासांची बुद्धी आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. सगळे वेद व्यास महर्षींच्या डोक्यात आहेत, आणि म्हणून त्या व्यास महर्षींनी सगळ्या वेदाचं मंथन केलं, आणि मंथन करून निवडिले निरवधी नवनीत पहिल्यांदा हे गीतेचं वर्णन नाही बरं का, हे महाभारताचं वर्णन आहे. हे म्हणजे चालू आहे गीतेचं वर्णन, पण महाभारतातून गीता कशी तयार झाली, अगोदर महाभारत तयार केलं. हे महाभारत तयार करण्याकरता व्यास महर्षींनी सगळ्या वेदाचं मंथन केलं. वेद इतके आहेत की वेदातले सगळे मंत्र त्याचं सार काढून व्यास महर्षींनी 1.25 लाख महाभारत तयार केलं. आणि हे महाभारत कशासारखं आहे म्हटले? निवडिले
निरवधी वेगळं काढलं. निरवधी, निरवधी म्हणजे अमर्याद. नवनीत हे अमर्याद असं लोणी तयार झालं. कारण वेद सगळ्यांना सुलभ नव्हते. वेदाचं सार कळत नव्हता, नेमका अर्थ कळत नव्हता, म्हणून वेदाचा अर्थ सर्वांना सुलभ व्हावा. जसं नवनीत असतं, लोणी असतं, ते त्या सगळ्या दह्याचं काय सार आहे. खूप दही असलं त्याच्यात लोणी किती निघतं? थोडंच निघतं. त्यातलं ताक बाजूला काढावं लागतं. नवनीत काढायला काय करावं लागतं? त्याला बुद्धी लागते. जाणिवेच्या आईनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिशे जैशी. ताकाशे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे. म्हणजे दह्यातून लोणी काढत असताना आता ज्यांनी काढलंय त्यांना विचारा किती मेहनत करावी लागते. लगेच निघत नाही. त्यात गरम पाणी टाकावं लागतं, शिळं पाणी टाकावं लागतं. ऊनवणी शेळवणी काढेता परिते लोणी येईना. आणि मग त्याच्यात एवढंच लोणी निघतं बरं का. एवढं ताक असेल, भरपूर ताक आपलं दही असतं आणि त्याच्यातला आसार भाग बाजूला जातो आणि सार भाग निघतो. त्याला काय म्हणतात? लोणी म्हणतात. तसं व्यास महर्षींनी काय केलं? वेदातला, आता वेदात काय आसार आहे असं समजायचं नाही बरं का, पण वेदामध्ये सुद्धा काही पुष्पितवाणी आहे. यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदंते विपश्चिता. वांझट बोलणी सारा त्याची. तुकाराम महाराज म्हणतात वांझट बोलणी सारा त्याची. वांझट बोलणी सारा त्याची. वेदातलं घ्या. तरावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारा त्याची. काय पूर्णाभंग आहे? माया ब्रह्मा ऐशे मनती धर्म ठक, आपणा सरशे लोक नागविले. म्हणजे नांद्या होनी फेरे. औषध द्यावया चाळविले. वेदाने तुम्हाला सांगितलंय, काही सकाम कर्म सांगितली, पण कशा करता? औषध द्यावया चाळविले बा, ठेवून या गुळा दृष्टीपुढे. पण तरावया आधी शोधा वेदवाणी. वेदाचं सुद्धा शोधन करा. नाही तर काही लोक म्हणतात वेदातच हे सांगितलंय, वेदातच हिंसा सांगितली, वेदातच सुरापान सांगितलं, वेदातच बाकीचं भोग सांगितले. अरे बाबा, हे कशा करता सांगितले? आसू निवृत्ती रिष्टा लोके वेया मिशमध्य सेवा नित्यास्तु जंतो नाही तत्र चोदना व्यवस्थितीस्तेषु विवाह यज्ञेर सुराग्रहे रासू निवृत्ती रिष्टा म्हटलं. वेदे न करता प्रेरणा सहज विषयावरी वासना स्वभावे सकळ जना सहज जाना सर्वाशे. म्हणून वेदाने काही ठिकाणी सकाम कर्म सांगितलेले असते तरी सुद्धा त्याचं तात्पर्य त्याच्यात नाही. म्हणून व्यास महर्षींनी शेवटी काय केलं? महाभारत लिहिलं. आणि महाभारत म्हणजे काय काढलेलं आहे? लोणी काढलंय. त्याच्यातलं वेदातलं जेवढं काही ताकाचा अंश होता तेवढा बाजूला काढला आणि आता सार काढलं. पण लोणी जरी असलं तरी लोणी म्हणजे अजून सार नाही. काहींना दही चालत नाही, दही पचत नाही, मग त्यांना काय देतात? लोणी देतात. काही म्हणना लोणी पचत नाही, मग त्यांच्याकरता काय? तूप आहे. म्हणून व्यास महर्षी म्हणले बाबा ठीक आहे. पहिल्यांदा तर व्यास महर्षींनी किती मेहनत केली हो. वेदाचे विभाग केले 4.
बरं वेद सगळ्यांना कळेना, लक्षात आलं व्यास महर्षींच्या, लोक अजून दुःखीच आहेत. व्यास महर्षी म्हणतात, मी ऊर्ध्व बाहू विरोम्यत्र न कश्चित शृणोती, मी वर हात करून मी लोकांना सांगतोय पण कोणीच माझं ऐकत नाही. व्यास महर्षी खंत व्यक्त करतात महाभारतामध्ये. म्हणजे धर्मामुळे माणसाला सुख मिळतं, पण तो धर्म कोणी सेवन करत नाही. म्हणून सगळ्यांनी धर्माचं सेवन करावं, सगळ्यांना धर्म कळावं म्हणून व्यास महर्षींनी वेदाचे काय केले, 4 विभाग केले. वेदही कोणाला कळेना म्हणून वेदाचं महाभारत लिहिलं, किंवा वेदाच्या पुराणं लिहिली, पुराणाचं परत महाभारत लिहिलं. पण महाभारत तरी वाचायला कोणाला वेळ आहे, महाभारत सुद्धा कोणाला किती कळतंय. म्हणून परत व्यास महर्षींनी काय केलं, निवडिले निरवधी नवनीत हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे निहाते, मंथुनी काढिले आयते सार आम्ही. हे शब्द ब्रह्माचे मथिते आणि व्यास प्रज्ञेचे निहाते. भगवान परमात्मा म्हणतात, किंवा जाणीवेच्या आयेने करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे, ते व्यासे केली करतळी घेवो ये आईसी. म्हणून व्यास महर्षींनी सगळं हे काय केलंय, महाभारत हे नवनीत आहे बरं का. आता इथे लक्षात ठेवा, महाभारत हे काय आहे, नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. पण व्यास महर्षींनी विचार केला, हे लोणी तरी किती लोकांना पचेल, हे लोणी तरी किती लोकांना परवडेल. मग आता लोण्याचं आपण परत तूप काढूया. आणि श्रीकृष्ण अर्जुन मोकळी, गोठी चावळीले जे निराळी, ती श्री व्यासे केली करतळी घेवो आईशी. भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद झाला. पण कसा संवाद झाला, किती वेळ झाला, कोणत्या छंदात झाला. आता भगवान परमात्मा काय असे छंदोबद्ध थोडं बोलले असते. पण म्हणून काय ओवी ती मोकळी, कृष्णार्जुने मोकळी, गोठी चावळीली जे निराळी, मोकळा संवाद झाला दोघांचा. पण व्यास महर्षींनी त्याचे 700 श्लोक बनवले आणि काय ते केली करतळी घेऊ ऐशाशे. करतळी वाटोळा डोलत देखीजे आवळा. स्पष्ट ज्ञान व्हावं म्हणून व्यास महर्षींनी त्याचे 700 श्लोक बनवलेले. म्हणून व्यासाचा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. भगवंताच्या बोलण्याला आकार ग्रंथाचा दिला. आणि मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदाशी. मग पुन्हा त्या ठिकाणी व्यास महर्षींनी पहिलं काय केलं, एवढा वेदरूपी सागर होता त्याचं घुसळण करून लोणी काढलं. पण लोण्यावर थांबले का ते नाही, म्हटले आता हे लोणी परत काढवायचं, तूप काढायचं. मग कोणी व्यास महर्षींनीच काढलं. पण कसं तूप काढलं, म्हटले मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. ते लोणी जे निघालं ना महाभारत रूपी लोणी, त्याला कडवलं. लोण्याला कडवावं लागतं, कारण जरी लोणी असलं तरी लोण्यात सुद्धा काही आसार भाग असतो. असं म्हणतात, दह्यात बराच आसार भाग असतो ताकाचा. तो ताकाचा भाग बाजूला निघतो, लोणी बाजूला आलं, पण लोण्यात सुद्धा आसार भाग असतो. मग त्याला कडवावं लागतं. मग तो सुरुवातीला आंबूस वास येतो लोण्याचा. मग कुठपर्यंत काढवायचं लोण्याला, हे तूप काढलं असेल त्याला कळेल. किती काढवायचं, कुठपर्यंत काढवायचं. ज्यावेळेस सुगंध सुटेल ना, समजायचा आता आसार भाग सगळा. नाही तर सुरुवातीला काढवायला लागलं तर त्या लोण्याचाही आंबूस वास येतो. म्हणून
व्यास महर्षींनी काढवायला सुरुवात केली. कोणतं लोणी? कोणतं लोणी? कोणतं लोणी? अरे महाभारत रूपी लोणी. काढवलं कोणत्या जाळावर? कोणत्या जाळावर काढवलं? मग ज्ञानाग्नी संपर्के, ज्ञानरूपी अग्नीच्या संपर्कात ते काय केलं? काढवलं. म्हणजे काय केलं? ज्ञान, त्यांचं जे ज्ञान आहे, आता ज्ञान कशाला म्हणायचं? मी ब्रह्म आहे, ब्रह्म सर्व जगत ब्रह्मरूप आहे. आणि ह्या ज्ञानावर, ज्ञानाच्या संपर्कात ते कढवलं. म्हणजे आता हे जे काही लोणी आहे याच्यातलं सुद्धा केवळ ज्ञान करून देणारे काही श्लोक आहेत. सगळ्या जगाला ज्ञान होईल असे जे काही श्लोक आहेत ते व्यास महर्षींनी बाजूला काढले. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. ज्ञानाग्नी संपर्के म्हणजे इथे व्यास महर्षींचं ज्ञान घ्यावं लागेल. व्यास महर्षींनी काय लिहिले? ज्ञानाग्नी, ज्ञानरूप अग्नीच्या संगतीने विचारपूर्वक कडवले, विवेकपूर्वक कडवलं. म्हणजे कडवत असताना सुद्धा अग्नी कसा पाहिजे आणि विचार सुद्धा पाहिजे, नाहीतर तूप निघत नाही बरं का. काही काही लोकांना लोणीच काढता येत नाही, काही काही लोकांना लोणी जरी काढलं तरी तूप काढता येत नाही, कच्चंच तूप ठेवतात ते. विवेक लागतो त्याला. म्हणजे अग्नी किती पाहिजे, हां अग्नी किती पाहिजे, त्याच्यानंतर किती वेळ काढवायचं, नाही तर जाळून टाकतात काय काय लोक. म्हणून व्यास महर्षींचं जे ज्ञान आहे, व्यास महर्षींचं ज्ञान म्हणजे व्यास महर्षी भगवत स्वरूप आहेत. त्यांचं ज्ञान किती आहे? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यास महर्षींच्या ज्ञानाचं काय वर्णन करावं आपण. आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आणि विवेक, कोणता विवेक? इथे आता ह्या लोकांच्या उपयोगाचं काय ज्ञान आहे? महाभारत जरी असलं तरी महाभारतातलं सुद्धा तत्काळ लोकांचा उद्धार होईल असं काय? असा विवेक व्यास महर्षी करू लागले, विचार करू लागले. सगळ्यांचा उद्धार होईल, लोकांना कर्मही कळेल, उपासनाही कळेल, ज्ञानही कळेल, भक्तीही कळेल, असा विवेक करून व्यास महर्षींनी ते कडवलं. विचार करत करत त्या ठिकाणी काय झालं? कडवलं. आणि मग पद आले परिपाके आमोदाशे. तेव्हा ते परिपक्व झाले आणि त्याला सुवासाचे, साजूकपणाचे रूप आले. पद आले, परिपाक झाला, कडवून कडवून कडवून, आणि मग सुगंध सुटला आणि पद बाहेर आलं. पद, पद तयार झालं. पद म्हणजे काय? पद म्हणजे परमात्मा स्वरूप. संपूर्ण गीतेची सगळी गीतेलाच इथे पद असं म्हटलंय. संपूर्ण गीता ही परमात्मा रूपच आहे. आणि असे असलेले गीतारूपी साजूक तूप, सुगंधी तूप त्या ठिकाणी तयार झालं. पद म्हणजे स्वरूप स्थिती. मग शब्द ब्रह्मी असंख्याते, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. ती आगवाचे जे महाभारती, ते लाभे श्रीकृष्णार्जुन वाचोक्ती वचनोक्ती. भगवान परमात्म्याने सगळं आपलं व्यास महर्षींनी सगळ्या महाभारताचा सार 700 श्लोकात आणलं. हां, आणखीन जे तुला काय हां 1.25 लाख भारत, भारताचे 7 सर्वस्व गीता. आणि अशा प्रकारे ही गीता तयार झालेली आहे.
गीता म्हणजे साजूक तूप आहे, पण हे साजूक तूप सगळ्यांना पचत नाही बरं का. आमच्यासारख्याला ताकच चांगलं आहे. मी तर म्हणतो ताक द्या बाबा, आपल्याला तूप नको. हो लोणी तूप घेतलं हे अपचन झालंच. लोणी सगळ्यांना पचत नाही, दही सगळ्यांना चालत नाही, मग तूप घ्यायचंय का आता? हे गीतारूपी तूप कसं घ्यायचं, कोण पचवू शकतं, त्याचं वर्णन आता उद्याच्या